नाही ना? कसे ओळखणार? आजकालचे तुम्ही पबजी आणि फ्री फायर सारखे अप्रत्यक्ष लढाईंचे गेम खेळता, पण मी तुमच्या वयाचे असताना प्रत्यक्ष क्रांतिकारकांच्या साथीत शस्त्र वापरून देशासाठी युद्ध करायचे, कारण मनामध्ये देशप्रेम आणि देशसेवा करण्याची प्रचंड इच्छा होती. मी सर्वप्रथम अशा निस्वार्थ क्रांतिकारकांना वंदन करते ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले, प्राण दिले, पण दुर्दैवाने ज्यांची नावे इतिहासाच्या पानांमध्ये नाही. मी दुर्गा भाभी. कदाचित तुम्ही मला अजूनही ओळखले नाही वाटतं. अहो, मी भगतसिंगची पत्नी दुर्गादेवी बोहरा बोलते. माझा जन्म 1911 मध्ये उत्तर प्रदेशातील कांचीवाला या गावात झाला. मी जन्मले तेव्हा देशवासियांना गुलाम बनवण्याचं काम चालू होतं. लहानपणापासूनच माझ्या मनात एक आग होती. गोऱ्या इंग्रजांची चीड होती आणि अन्यायाचा राग होता. मी शाळा शिकले, पण शिक्षणापेक्षा माझ्या हृदयात क्रांतीची ज्वाला पेटली होती. पुस्तकांच्या पानापेक्षा मला क्रांतीची पत्रे अधिक प्रिय होती. शिक्षकांच्या छडीपेक्षा मी बंदुकीच्या टोकावर अधिक विश्वास ठेवला होता. मी जन्मले त्या मातीला सुवर्ण म्हटलं गेलं नाही, पण त्या मातीचं पाणी प्यायल्यावर माझ्या रक्तात क्रांतीचा बाण घुसला आणि मग मी नजरेने नव्हे तर तलवारीने बोलू लागले. नंतर माझा विवाह भगतसिंगशी म्हणजेच एका क्रांतीशी झाला. देश स्वातंत्र्याच्या मार्गावर होता आणि प्रत्येक पाऊल धोक्यांनी भरलेलं होतं. त्या धोक्यांमधून भगतसिंगला वाचवणं हेच माझ्या कर्तव्यांपैकी एक ठाम कर्तव्य होतं. मी भगतसिंगला पोलिसांपासून वाचवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले. भेटी आणि पत्रव्यवहार गुपित ठेवले. भगतसिंगला इंग्रजांच्या तावडीतून धैर्याने परत आणले, पण नंतर दुर्दैवाने मला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना वाचवण्यास अपयश आले. मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, माझे वडील शेतकरीच होते, पण त्यांनी मला गुलामी नांगरायला नाही, तर त्यांनी मला शिकवलं मातीवर डोकं झुकवायचं नसतं. मातीवर डोकं झुकवायचं नसतं तर शत्रूच्या छातडावर पाय ठेवायचा असतो. पण मी आज जे पालक बघते ते म्हणतात अन्याय झाला तरी सहन कर, थोडा त्रास होईल, पण आपलं नाव समाजामध्ये खराब करू नकोस, तुझं करिअर बिघडवून घेऊ नकोस. असो, भगतसिंगच्या मृत्यूनंतर मी हातात भगतसिंगची सावली घेत जगले. जेव्हा जेव्हा भगतसिंगनी बंदूक उचलली तेव्हा तेव्हा मी पदर सावरला. त्याने सत्याच्या नावाने अंगार खाल्ला, मी दुःखाच्या दुधात अपमान विरघळला. त्याने सत्याच्या नावाने अंगार खाल्ला, मी दुःखाच्या दुधात अपमान विरघळला. दुर्गादेवी जशा 8 हातांनी शस्त्र धारण करतात, तशी मीही हातात बंदूक धरली. डोक्यात धैर्य आणि मनात मातृभूमीची भक्ती घेत मी जगले. मी इंग्रजांना माझ्या नजरेतून धडकी भरवली. मी त्यांच्या खुर्च्या हातवल्या, त्यांची शहराक्षरे पेटवली आणि शांतपणे पण ठामपणे हळूहळू त्यांचं साम्राज्य पोखरायला सुरुवात केली. मी ती दुर्गा भाभी बोलते जिच्या पर्समध्ये कधी लिपस्टिक नव्हत्या, पण तिच्या पर्समध्ये लोड केलेली रिव्हॉल्वर होती. मी ती दुर्गा भाभी बोलते जिला इंग्रजांनी एक सामान्य स्त्री समजलं, पण माझ्या एकटीने इंग्रजांचं संपूर्ण साम्राज्य थरथरायला लागलं. मी जर आज प्रत्यक्ष असते तर मी संसद थरथरवली असती, कारण स्वातंत्र्य तर मिळालं, पण विचारांना मात्र अजूनही बेड्या आहेत. मी जर आज प्रत्यक्ष असते तर मी ते खोटं राष्ट्रप्रेम उघड पाडलं असतं जे आज फक्त भाषणापुरतं उरतंय. मी जर आज प्रत्यक्ष असते तर मी महिलांना आरक्षण नाही तर सन्मान मागायला शिकवलं असतं, पण आज तर तुम्हाला राष्ट्रगीत म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. ज्या देशासाठी आम्ही रक्ताचे सडे सांडले असते राष्ट्रगीत म्हणायला तुम्हाला वेळ नाही, त्या राष्ट्रगीताचा आज अपमान होत आहे. यापेक्षा मोठी शोकांतिकाच काय असू शकते? मला प्रश्न पडतो, तुमचे प्रेम देशावर आहे की देशाच्या सवलतीवर? तुमचे प्रेम देशावर आहे की देशाच्या सवलतीवर? हाच मला प्रश्न पडतो, कारण आम्ही उपवास करत राष्ट्र जिंकलं आणि तुम्ही बघताय मिळतंय का काही फुकटचं. तेव्हा आम्ही देशासाठी काय करू असं विचारलं जायचं, पण आता मात्र देश आमच्यासाठी काय करतो असं विचारलं जातं. मग मला प्रश्न पडतो, खरंच आमचं बलिदान व्यर्थ गेले का? मैत्रिणींनो, तुम्ही आम्हा क्रांतिकारकांची नावे, चेहरा विसरलात तर चालेल, पण आमच्या क्रांतीला विसरू नका. देश विकायला निघालेल्यांसमोर लाचार होऊ नका, कारण आम्ही स्वातंत्र्य निर्माण केलं, ते टिकवणं तुमच्या हातात आहे. जय हिंद, जय भारत.